वरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार श्री विठ्ठल व श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सव पांडुरंग संस्थान तथा सोनाजी महाराज संस्थान यांच्याद्वारे 11 दिवसाचा भव्य आणि दिव्य साजरा होत असलेला सोहळा, अनेक वर्षाची परंपरा, भगवान पंढरीश परमात्मा स्वयंभू आपल्या इथं अवतरित झाले, वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय नारायण महाराजांच्या द्वारा आणि नारायण षष्ठीलाच या सोहळ्याचा आरंभ होऊन 11 दिवसाचा उत्सव आपण साजरा करतो। बऱ्याच वेळेला दिवाळीला आमच्या बहिणी इथं येणार नाही, पण या उत्सवाला आल्याशिवाय राहणार नाही, अशी ह्या उत्सवाची भव्य परंपरा आहे। एक आपली श्रद्धा भावना निष्ठा या उत्सवावरती आहे। त्या अनुषंगानं पांडुरंग संस्थान सोनाजी महाराज संस्थानच्या द्वारा आमचे जिवलग हृदयाभिन्न विनायकजी महाराज यांच्या द्वारा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं संस्थांच्या वतीनं महाराजांनी आम्हाला संपर्क केला, त्याद्वारा आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग। व्यासपीठावर विराजमान सर्व संत महंत, मृदंगातला बोलायचंच काम नाही, साक्षात विशाल मृदंग विशाल आहे आणि गाणं सागर आहे। विशाल सागर एकत्र झाल्यावर आता फक्त विशाल सागरामध्ये डुबकी घ्यायची आहे, जाधवाला सोबत घेऊन। हार्मोनियमही गोड वाजवत आहेत, सोबदार 4 आहेत। चांगलं वाटलं मला, संताजी, धनाजी, तानाजी, सूर्याजी, शेलार मामा तानाजी असं करावं लागेल। हे मामा बाचे दोघं। आमचा अजय साऊंड सिस्टीमला बोलायचं काम नाही, मी मांडकीला त्याच्यासोबत कीर्तन केलं, अतिशय एकदा टाळ्या त्याच्यासाठी वाजवा, अतिशय सुंदर। आजचं सौजन्य ज्यांचं आहे गुलाबरावजी रामकृष्ण हुरसाळ यांच्याद्वारा ही सौजन्याने सेवा स्वीकारलेली आहे। आणि आजचं अन्नदाते मंडळ जय बजरंग मंडळ यांच्या वतीनं आज अन्नदान झालं। अन्नदाते सौजन्य आणि समस्त तरुण मंडळ, गावकरी मंडळ, माता भगिनी, अबाल वृद्ध सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। वंदनीय सोनाजी बाबा नारायण महाराजांना सादर प्रणाम करतो। भगवान पंढरीशाला साष्टांग लोटांगण घालून सेवेला आरंभ करू। विठाला चरित्र 3 प्रकारचे असतात, एक भौतिक चरित्र, एक दैवी चरित्र आणि एक आध्यात्मिक चरित्र। भौतिक चरित्रामध्ये महापुरुषांचा इतिहास वाचायचा, दैवी चरित्रामध्ये देवाला समजून घ्यायचं आणि आध्यात्मिक चरित्रामध्ये संतांची वर्णनं गायची, ऐकायची, लिहायची, वाचायची। महापुरुषही कळले पाहिजे, छत्रपती शिवराय आपल्याला कळले पाहिजे, धर्मवीर संभाजीराजे आपल्याला कळले पाहिजे, स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला समजले पाहिजे, सुभाष बाबू आपण एकदा तरी वाचले पाहिजे, झाशीची राणी समजून घेऊन आपल्या मुलीला त्या उंचीचं बनवण्याचा अट्टाहास केला पाहिजे। महापुरुष कळल्याशिवाय आपल्याला वाटचाल करता येत नाही। महापुरुष हे आपले मार्गदर्शक दीपस्तंभ असतात, त्यांच्याकडे पाहून आपण वाटचाल करायची असते। महाराज 2 गोड वाक्य सांगतो, महापुरुषांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला तरच महापुरुषांचा जो वर्तमान आहे तो आपला भविष्य होण्याची शक्यता निर्माण होते। शिवराय समजून घेतले पाहिजे। केवळ वयाच्या 16व्या वर्षी धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण करून स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं। हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून 500 मावळ्यांना सोबत घेतलं। 500 मावळ्यांना सोबत घेऊन 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत महाराजांनी प्रवास केला। हे समजून घेण्यासाठी शिवराय एकदा वाचले पाहिजे। मी आता टीव्हीला रोज चालू आहे, 3 दिवस झालं, सकाळी 7:30 ते 9:30 दिसतोय आम्ही टीव्हीला, आणखी 7 दिवस दिसणार आहे। मला वाटतं उद्याच्याच भागात माझ्याकडून एक गोड वाक्य गेलं, जगाच्या पाठीवर असे 2 रत्न झाले, एक राजा असताना सबंध जगानं त्यांना महाराज म्हटलं आणि दुसरे महाराज असताना उभ्या संत मालिकेनं त्यांना राजा म्हटलं। महाराज असताना राजा म्हटलं ते जगद्गुरु तुकोबबार आहे, आणि राजा असून सुद्धा उभ्या जगानं ज्यांना महाराज म्हटलं ते छत्रपती शिवाजी महाराज। एकदा तरुण मंडळ भरपूर आहे, जीवाच्या आकांतानं माझ्या पाठीमागे घोषणा द्या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। ताकद कमी पडते थोडी, बोला हर हर जय भवानी। धन्यवाद। कळले पाहिजे शिवराय, संभाजीराजे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे। वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले।
आणि वयाच्या 32व्या वर्षी जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. प्राण गेला तरी 72 स्वधर्म सोडणार नाही आणि परधर्म स्वीकारणार नाही, या तत्वानं शंभूराजे जगले. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. इतिहास आहे महाराजांचा. फक्त 9 वर्षाचा कार्यकाल शंभूराजांना मिळाला. 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 122 लढाया लढण्याचा योग त्यांच्या जीवनात आला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं त्यांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची नोंद घेतली आहे. जगाच्या पाठीवर 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 122 पेक्षा जास्त लढाया लढून एकदाही पराभव न पत्करलेला एकमेव राजा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. पराभव नाही महाराज. समजून घेतले पाहिजे शिवराय, समजून घेतले पाहिजे शंभूराजे, स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेतले पाहिजे. काळ्या पाण्याची सजा अंदमानच्या जेलमध्ये भोगत असताना काव्यपंक्ती खरडल्या कोळशानं, तर अंगावरचे कपडे काढून ते कपडे पाण्यात भिजवून त्या कोळशानं लिहिलेल्या भिंतीवरच्या कविता जेलरनी पुसायला लावल्या. कविता लिहिण्याचा मोह आवरला नाही. राष्ट्रप्रेम जागं झालं. सावरकरांनी धारदार चिपरे हातात घेतले आणि अंदमानच्या जेलच्या भिंतीवर कविता खरडल्या. खवळलेल्या सागराकडे पाहावं आणि सावरकरांनी म्हणावं, ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ही वाचली पाहिजेत लोक. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा म्हणणारे सुभाष बाबू समजून घेतले पाहिजे. पोटच्या पोराला पाठीवरती टाकून घोड्यावर मांड ठोकून मेरी झासी नाही दूंगी म्हणून 1857ला इंग्रजांबरोबर 2 हात करणारी आणि रणांगणात धारातीर्थी पडून वीर मरणाला पत्करलेली झाशीची राणी लक्ष्मीबाई जीवनात एकदा तरी वाचली पाहिजे, आपली मुलगी तशी घडवण्यासाठी. महापुरुषांची चरित्र प्रेरणा देतात. आणि मला तुम्हाला एक गोड सांगू महाराज, रणांगणात योद्धा म्हणून जो उभा राहतो, भगवान म्हणतात त्याला दोन्ही बाजूला यश आहे. लढता लढता तो जर जिंकला तर भूमीचा राजा होणार आहे, आणि लढता लढता तो जर धारातीर्थी पडला तर तो स्वर्ग वैकुंठाचा मानकरी होणार. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षेसे महिम. जितवावा महिम भोक्षेसे हतोवा प्राप्सेसी स्वर्गम. अगदी या श्लोकाचा अनुवाद जगद्गुरूंनी फार गोड केला. दोन्ही बाजूला शुराला लाभच लाभ आहे. मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे, मरता तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. आणि तुम्हाला सांगू का, हत्यार शूराच्याच हातात शोभून दिसतात. आशोच्चानं मंत्रोच्चार करायचा नाही आणि नपुसकानं शस्त्र धारण करायची नाही. ज्ञानोबरायच्या ओव्या आहेत याच्याबद्दल. का आशोच्चा मंत्रे बीजे कथिली, ना तरी कुमारी हाती दिदली शस्त्रे, का आशोच्चा मंत्रे बीजे कथिली. नपुसकाच्या हातात ढाल दिली, तलवार दिली आणि ते रस्त्यात नाचू लागलं, मी युद्ध कशानं करू, माझे दोन्ही हात गुंतलेत. प्रमाण आहे त्याला, तुकोबारायचं प्रमाण आहे. म्हणे मी झुंजार कैसा झुंजू, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. एक हात ढालीत गुंतला म्हणे, एक हात तलवारीत गुंतला, मी आता युद्ध कशानं करू.
काहीच करू नको, घरी जाऊन झोप. ढाल उशाला घे आणि तलवार पायाखाली घे. तुझ्याच्यानं युद्ध करणं होत नाही. युद्ध करायला शूर लागतो, योद्धा लागतो. तुकोबारायाची पायकीचे अभंग वाचा महाराज. रक्त सळसळून उठल्याशिवाय राहणार नाही. विठाला देशाच्या सीमेवर लढणारा जवान पहा. कुठल्याही जवानाला विचारा तुझ्या भावना काय, 2च भावना बोलून दाखवतो महाराज. माझ्या तालुक्यात जेवढे जवान आहेत आज नोकरीला विद्यमान, जेवढे जवान सीमेवर काम करतात, त्या सगळ्यांचा संपर्क आहे माझ्याकडं. दिवाळीचा नुकताच फराळ आम्ही 70 जवानांना सोबत घेऊन केला. माझी दरवर्षी सवय आहे, दिवाळीला जेवढे सुट्टीवर येतात तेवढ्यांना मी घरी बोलवतो. एकत्र बसून आम्ही फराळ करतो, गप्पा टप्पा. एक दिवस मी त्यांच्यासाठी काढतो. आता माझ्याकडे ते आले होते आमच्या संस्थांवर. आम्ही गप्पा टप्पा केल्या, त्या सगळ्यांना बोललो तुमच्यापैकी सीमेवर किती जण आहे. 70 जणातले 23 जण सीमेवर आहेत. मग त्या 23 जणाला मी समोर घेतलं आणि विचारलं, बाबा तुम्ही सीमेवर उभे असताना तुमच्या मनात काय भावना असतात. त्यातला एक जण पुढे आला आणि त्याने सांगितलं, महाराज ते आम्ही 23च नाही, जेवढे जवान म्हणून आम्ही देशाच्या सीमेवर काम करतो त्या सगळ्या जवानांच्या अंतःकरणात 2च विचार असतात. जगायचं तर तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात गुंडाळून गावाकडे येण्यासाठी. तिसरी भावना आमच्या डोक्यात नसते महाराज. तिरंगा फडकवण्यासाठी जिवंत राहायचंय आणि तिरंग्यात गुंडाळून गावाकडे जाण्यासाठी मरायचंय. जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकलाच पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. गोड वाक्य सांगू महाराज. एक वेळ मंदिर दिसल्यावर आपण हात नाही जोडले तरी चालतील. देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला सॅल्यूट करायला विसरू नका. आज तो तिथे उभा आहे म्हणून आम्ही कीर्तनात बसलोय. तो तिथं थंडीत रात्र जागून काढतोय म्हणून आम्ही सुखाची झोप घेतोय. तो बायका लेकरांना सोडून सीमा लढवतोय म्हणून आम्ही बायका पोरांमध्ये राहून सुखाचा संसार करतोय. तो मायबापाला सोडून तिथे गेलाय म्हणून आम्ही मायबापाची सेवा करू शकतोय. तो तिथे आहे म्हणून आम्ही इथं सुरक्षित आहो. तुम्हाला सांगू, 2 वेळच्या जेवणाचा एक तरी घास नरड्यापर्यंत जाण्यापूर्वी अडकला पाहिजे त्यांच्या आठवणीनं. सैनिक हो तुमच्यासाठी भारतीयाचा घास अडकतो ओठी. विठाला जीवनात महापुरुष जसं समजणं आवश्यक आहे तसा देवही समजला पाहिजे. आपल्याकडे देवाचे अनंत अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म साहित्य करी. शंख चक्र गदा पद्म साहित्य करी. अवताराच्या राशी तो उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म साहित्य करी. शंख चक्र गदा पद्म साहित्य हरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म साहित्य हरी. शंख चक्र गदा पद्म साहित्य हरी. देखिला देखिला माय देवादिदेव बरवा. देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. अवताराच्या राशी येतो. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासे. बापर खुमा देवी वरुखुन बाणली कैस. नाना अवतारी अवतरला देव. सगळेच अवतार नाही जर पाहता आले तर महाराज म्हणतात किमान 2 अवतार तरी समजून घ्या. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. राम समजून घ्या आणि कृष्ण समजून घ्या. 2 गोड वाक्य ऐका. राम जगले तसं वागा आणि कृष्ण बोलले तसं जगा. राम जगले तसं वागा, कृष्ण बोलले तसं जगा. कृष्ण वागले तसं वागायचं नाही, नाहीतर सुपीक डोकं चालवाल. त्याला 16,000 बायका होत्या. आम्ही 2 करायला काही अडचण आहे का? माझी काही अडचण नाही. तुमची इच्छा असेल तर आमच्या मराठवाड्यातली देतो एखादी. फक्त 2 करण्यापूर्वी 1 करा.
आमच्या कृष्णानं जन्माला आल्यानंतर 7व्या दिवशी पुतनेच्या स्तनातलं विष पिला आणि पचवलं होतं. तुम्ही दुसरं करण्या अगोदर इंडोसल्फान 1 लिटर प्यावं लागेल. यांच्या वतीनं बोलू का? महिला मंडळ मालक जर म्हणाला ना दुसरी करू का, कृष्णानं 16,000 केल्या होत्या, तुम्ही फक्त म्हणायचं, काय अडचण नाही, तुम्ही कृष्णासारखं वागा, मी द्रौपदी होऊ का सांगा म्हणून. पुन्हा जिंदगीत दुसरीचं नाव काढलं तर मला सांगा. महाभारत आणि कृष्ण चरित्र आचरणीय नाही, उच्चारणीय आहे. पवित्र होईन चरित्र उच्चारे, गाईन ते लीला चरित्र ओवाडे. राम कथा ऐकायची आहे आणि तसं जगण्याचा अट्टाहास जीवनात करायचा आहे. विठाला समर्पण म्हणजे राम आहे. रामासारखा राजा नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा स्वामी नाही, रामासारखा सेवक नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही. शेवटचं सांगू, रामासारखा वैरी मिळायला सुद्धा नशीब लागतं. वैरी असावा तर रामासारखा. रावणाचा आणि मंदोदरीचा संवाद आहे, कल्पना विलास आहे. रामायणात शोधत बसाल सापडणार नाही. ते त्या रामायणातलं नाही, तुका रामायणातलं आहे. एकदा मंदोदरी रावणाला म्हणाली, का हो खरंच सीता सुंदर आहे का? रावण म्हणला, वेडी, ती सुंदर नसती तर मी पळून आणली असती का? मग मंदोदरी म्हणली, मग ती सुंदर आहे, मी सुंदर नाही का? रावण म्हणला, वेडी, तू सुंदर नसती तर मी लग्न केलं असतं का? ती सुंदर आहे म्हणून पळून आणली, तू सुंदर आहे म्हणून लग्न केलंय, मग आम्ही दोघी सुंदर आहे. रावण म्हणला, दोघी सुंदर आहे. मग मंदोदरी म्हणली, सीता सुंदर म्हणून तुम्ही पळून आणली. समजा माझ्या सौंदर्याची चर्चा रामाजवळ झाली आणि रामानं जर मला पळवून नेलं तर? रावण हसला, म्हणला, वेडी, दुसऱ्याच्या बायका पळून न्यायला तो काय रावण आहे का? रावणाचा रामावर विश्वास आहे. दुसऱ्याची बायको रावण पळवतो. राम एक पत्नी व्रतानं राहणार आहे, दुसऱ्याच्या पत्नीकडे तो वाईट नजरेनं पाहणार नाही. एका वैऱ्याचा दुसऱ्या वैऱ्यावर असलेला विश्वास आहे. विठाला राम समर्पित जीवन आहे. बघा तुम्ही रामायण वाचा, राम लक्ष्मण सीता वनवासात एकमेकाप्रती किती समर्पण आहे पहा. वनवासात राम लक्ष्मण सीता असताना लक्ष्मण फळमुळ आणायला गेले, दुपारची वेळ आहे. एका वृक्षाच्या शीतल छायेमध्ये राम सीता बसलेत. सीता बुंद्याला पाठ लावून बसलीये. रामानं सीतेच्या पायावर डोकं ठेवलंय. पडल्या पडल्यावर पाहिलं मांडीवर डोकं ठेवून. रामाच्या लक्षात आलं, झाड वाळून गेलंय, फांद्या सुकून गेल्यात, पण सावली मात्र सुंदर पडली. निरीक्षणांती प्रभूला कळलं, सावली झाडाची नसून सावली वेलीची आहे. वेली झाडावर पसरली त्यामुळं सावली आहे. रामानं लगेच एक कल्पना मांडली, सीतेवर पहा, झाड वाळून गेलंय, फांद्या सुकल्यात, सावली सुंदर पडली. सावली झाडाची नाही बरं, सावली वेलीची आहे. किती नशीबवान आहे ते झाड ज्याला वेलीचा सहवास मिळतोय. रामानं झाडाची उपमा दिली स्वतःला आणि वेलीची उपमा दिली सीतेला. आता त्या सीता आहेत महाराज. सीतेनं बरोबर हेरलं. सीता म्हटल्या, प्रभू वाक्य चुकलं तुमचं. नशीबवान झाड नाहीये, नशीबवान वेली आहे, जिला अशा मजबूत झाडाचा आधार मिळालाय. सीतेनं वेली ठरवलं स्वतःला, झाड ठरवलं रामाला. राम म्हणतात, मी नशीबवान आहे, तुझी संगती मिळते. आणि सीता म्हणते, मी नशीबवान आहे, तुमचा आधार मिळतोय. एवढ्यात लक्ष्मण जे आले, घ्या पाणी. प्रभू म्हटले, पाणी नंतर, आधी आमचं भांडण सोडव. माझं म्हणणं आहे नशीबवान झाड. सीता म्हणल्या, भाऊजी नीट विचार करून सांगा. माझं म्हणणं आहे नशीबवान वेली. हे नवरा बायकोचं भांडण आहे. आणि खरं सांगू का, शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही. बरं, रामायण थोडं बाजूला ठेवा. मी पुरुष मंडळीला विचारतो, आपल्याकडे जर नवरा बायकोचं भांडण लागलं, विजय कोणाचा होईल? बरं, ज्यांना ज्यांना वाटतं नवऱ्याचा त्यांनी हात वर करा. जरा कॅमेरा फिरवा बरं, बघा हात किती वर झाले.
तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि बघू सुद्धा नका, मी गॅरंटी देतो एकही हात वर होणार नाही. तुम्ही फक्त हात वर करा, ज्याचा हात वर झाला त्याचा 3 दिवस चहा गेला. कीर्तनानंतर घरी भांडण नाही आलं तर मला विचार, त्यांनी आवाज काढू देतील त्या बायका कसल्या, तुमचाच नाही त्यांनी आमचा पण बंद केलाय. आम्ही घरी जर काय बोलायला गेलं तर बायकोचं एकच असतं, मला कीर्तन सांगायचं नाही. यांचं सांगू झालंय ना, झालंय का होणार आहे, मग झाल्यावर कळलं. वाजवणाऱ्याची बायको म्हणते जास्ती थापा हाणायच्या नाही. गाणारांची सांगू, गाणाराची म्हणते तुमच्या सगळ्या चाली मला माहित आहेत. ह्या चालीनं तर वाट लावली. फेटीवादकाची म्हणती वळवळ करायचं नाही. सोबदार सांगू, सोबदाराची म्हणते नीट उभा राहायचं. विनेकऱ्याचे सांगू, तन तन करायचं नाही. स्पीकरवाल्याचे सांगू, आवाज नीट ठेवायचा नाही तर आवाजच बंद करील. वायरमनची म्हणते वायरी ढिल्या झाल्या का. वकिलाची म्हणते कोर्टातच खेचते तुम्हाला. पोलिसाची म्हणते मला कायदा शिकवायचा नाही. आणि न्यायाधीशाची म्हणते निकालच लावते एकदाचा. शिक्षक सांगू का, आहेत का असली तर त्यांची बायको, आपल्याला काय करायचं. शिक्षकाची फार गोड बोलते, मला शिकवायचं, लेकरं शिकवा, विषयवार आहे का. गणिताचा शिक्षक असेल तर बायको म्हणते तुमचे सगळे सूत्र मला ठाऊक आहे. विज्ञानवाल्याची म्हणते फालतू प्रयोग घरी करायचे नाही. इंग्रजीवाल्याची म्हणते मराठीत बोला. पाणी म्हणा, वाटर म्हणाल तर तांबे फेकून हाणेन. हिंदीवाल्याचा तर लय वनवास, त्यानं आवाज काढला की बायको म्हणते चुप राहणे का. आता तुम्ही विदर्भात तरी थोडंफार हिंदी बोलता, कारण निजामाची राजवट बरेच वर्ष आपल्याकडे असल्यामुळे बरेच शब्द आपण अजूनही उर्दूच वापरतो. वांग म्हणत नाही लोक, बोला बोला. बैंगन, बटाटा म्हणत नाहीत. बैंगन, आलू उर्दू शब्द आहेत, ते निजामाच्या राजवटी. आपण बादली म्हणतो का नाही, बकीट, हे सगळे शब्द त्या काळापासून थोडीफार तुम्हाला येत असेल. आमच्या मराठवाड्यात मात्र गुलाबी हिंदी येत नाही बोलल्याशिवाय राहत नाही. आता काही गरज आहे का. सफरचंदवाला मुस्लिम बांधव आहे, त्याच्याकडे गेल्यावर हिंदी बोलायची गरज आहे का. तो महाराष्ट्रात राहतो, त्याला मराठी येतं, येत नसलं तर आलं पाहिजे. त्याला मराठी येतं, येत नसलं तर आलं पाहिजे. तो महाराष्ट्रात व्यवसाय करायचा तर मराठी बोलता आलं पाहिजे, त्याला येतं. आपला माणूस उगाच जाऊन म्हणते सेप काय साधी यार बाबा, सेपान हाणला पाहिजे धरून. आमच्या मराठवाड्यात एक नेतृत्व होऊन गेलं, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब. ते म्हणायचे आम्ही दिल्लीला गेलो, आम्हाला कुठं हिंदी येतं, मराठी घुसवायचं आणि जोरजोरात बोलायचं, झालं हिंदी. महाराष्ट्रीयन माणसाचं हिंदी म्हणजे मुंडे साहेबाचे शब्द बरं. भागते भागते जा रह्या थ्या, धपकन गिऱ्या, कालवण बी सट्या, मडकं बी फुट्या. जाऊ द्या, मी पतीचं सांगत होतो. मला अजून 2 सापडले महाराज. पेंटरची बायको म्हणते थोबाडच रंगविते, इथले सोडून. आणि आता परवाच एक सापडलं. परवा दाढी करायला नव्याच्या दुकानात बसलो, त्याचं फार छान, आगे दुकानावर पिछे मकान, पुढं दुकानान मागं घर त्याचं. मधून बायको काहीतरी आरडाओरडा करत होती, ते सगळं त्याच्यान माझ्या कानावर येत होतं. तो वैतागून माझी अर्धी दाढी तशीच ठेवली त्यानं, एक साईड मारली आणि एक साईड ठेवली, मध्ये गेला. तिला म्हणला पाया पडतो तुझ्या, आरडू नको, महाराज दाढी करायला बसलेत. ती मधून म्हणली बसले तर बसले, काय फुकट दाढी करणार आहेत का, तुम्ही फुकट करणार आहे का, तुमचा धंदा करा, पण माझा तुम्ही वनवास केला. मी तशीच अर्धी दाढी घेऊन मध्ये गेलो. मी म्हणलं वहिनी का रडायला लागलात, बाहेर आवाज येतोय. ती म्हणली माय बरं झालं महाराज आलात, ह्याकडून केसानं गळा कापलाय माझा. परवा सापडलंय मला. जाऊ द्या, नवरा बायकोचं भांडण. राम सीतेचा वाद मिटे ना, लक्ष म्हणजे आले. घ्या पाणी, प्रभू म्हणले आमचा वाद मिटव. माझं म्हणणं आहे नशिबवान झाड, सीता म्हणाल्या माझं म्हणणं आहे नशिबवान वेली.
लक्ष्मणानं मधला मार्ग काढला, पाणी बाजूला ठेवलं, हात जोडले आणि इतकं सुंदर वाक्य बोलला. लक्ष्मण दोघांना हात जोडून म्हणाला, दादा वहिनी, लक्ष्मणाच्या नजरेतून विचार केला तर झाडही नशीबवान नाही, वेलीही नशीबवान नाही. अशा मजबूत झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी महानशीबवान आहे. याला म्हणायचं राम अवतार. तो समजला पाहिजे. आणि कृष्ण तर आगाध आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचंय. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे. कान्होबाचे कोडे न कळे नवल केवढे. मग त्यांच्या चरित्रात नाही, त्यांच्या बोलण्याचा विचार करा. 700 श्लोक गीता आपल्याला जगावं कसं हे शिकवण्यासाठी अर्जुनाला सांगितली. अर्जुन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. माझ्या समोर बसलेले सगळे अर्जुनच आहेत. फक्त आपलं दुर्दैव आहे, आपल्याला कृष्ण भेटला नाही. तुमच्या नशिबाला आमच्यासारखे आहेत. कृष्ण जीवनात यावा. जगण्याची रीत तुम्हाला गीतेतून समजेल. कर्माची रीत. अर्जुन कर्माचा त्याग करू पाहत होता, देवानं त्याला कर्माची रीत शिकवली. विठाला कर्म त्याग नाही, कर्म रीत कळली पाहिजे. सोप्यातून सोपं सांगतो. बघू, ज्ञानोबा शब्द आहेत. संग जो प्रकृतीचा तव त्यागुन घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची ओरे. हे लहान लेकर मला पटकन उत्तर द्या. छोटी छोटी मुलं. कर्म सांगतो मी. बघा, प्रत्येक कर्माची रीत कशी बदलते. हे तुम्हाला केळी दिली, केळ खायला दिलं, कसं खाणार रे? हा पोरी हुशार आहेत बघा. कसं खाणार? सोलून खाणार. मग बाहेरचं खायचं ना आतलं टाकून द्यायचं, बरोबर नाही? हा, लय हुशार आहेत लेकर. आतलं खायचं, बाहेरचं टाकायचं, बरोबर ना रे? आतलं खायचं, बाहेरचं टाकायचं. मान्य आहे ना? आतलं खायचं, बाहेरचं टाकायचं. आता मी तुम्हाला खारीक दिली, आतलंच खाणार ना? हे आहे का? आता असं हाय शिल्लाबाडी करायची नाही. तुम्ही आता काय म्हणले? आतलं खाणार, बाहेरचं टाकणार. मग खारीक दिल्यावर तसंच करणार. आता बाहेरचं खाणार, आतलं टाकणार. बर, जाऊ द्या. आता मी तुम्हाला आंबा दिला, आता आतलं खाणार की बाहेरचं? लेकरं म्हणतील डोकं बंद झालं आता. आता बाहेरचं टाका, आतलं टाका, मधल्यावर ताव मारा. बरं जाऊ द्या पोरांनो, आता सगळं सोडून द्या. मी तुम्हाला पेढा दिला, काय टाकून देणार? आता टाकून द्यायचा होय, तोंडात टाका म्हणावं. 4 पदार्थ सांगितले. 4 पदार्थ खाण्याची जर रीत वेगळी असेल तर सगळ्याच्या वाट्याला एकच कर्म कसं येईल? प्रत्येकाच्या कर्माची रीत भिन्न असली पाहिजे. विठाला स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धिम लभते नरहा. क्षत्रियानं क्षात्र कर्म करावं, ब्राह्मणानं द्विज कर्म करावं, वैश्यानं व्यापार कर्म करावं आणि क्षुद्रादी लोकांनी सेवेचं काम करावं. चातुर्वर्ण्य व्यवस्था ईश्वरानं ही काय भेद म्हणून निर्माण केली नाही. तुमच्या कामानुसार आपल्या आपल्या वाट्याला आलेली कामं करावी. हा, लेख पोरी हुशारच आहेत बघा. अजून एक सांगा.
मांजराला इंग्रजीत काय म्हणतात? शाब्बास, व्हेरी गुड. आता सांगा बोक्याला. शाळेत गेल्यावर गुरुजीला विचारा, आणि गुरुजींनी सांगितलं तर माझ्याकडून बक्षीस घेऊन जा. आता बोलू नका, तुम्ही बोललात म्हणून सांगितलं तुम्हाला. इंग्रजी सारखी फडतूस भाषा नाही, त्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही. मराठी कशी सजलेली आहे महाराज. रस्व, दीर्घ, आकार, उकार, काना, मात्रा, वेलांटी, एक मात्रा, दोन मात्रा, काना मात्रा, किती किती महाराज. स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह. शब्द ते, वाक्य तेच असतं पण अर्थ भयानक बदलतो. मराठी आहे. मला मराठी आवडते महाराज. माझं MA पण मराठीत झालं. इंग्रजीत पहिल्यापासून आपण बाँड्रीवरच आहे. 35, 36, 35. मला एकदा 44 पडले. मलाच आश्चर्य वाटलं, 44 वर गेलो कसा मी. माझं इंग्रजी पहिल्यापासून कच्च आहे आणि मला आवडतच नाही महाराज. बघा, पटवून देतो तुम्हाला, हे लेकर सांगा. इंग्रजीमध्ये तुला काय म्हणतात रे? तू. शाब्बास, यू. हा, हे वरचे लेकर हुशार आहे. यू म्हणतात. आता सांगा तुम्हीला काय म्हणतात? काही दुसरा शब्दच नाही. तुला पण यू आणि तुम्हीला पण. आपल्याकडे कसं आहे, लहान मुलांना आपण तू म्हणतो आणि मोठ्या माणसांना तुम्ही म्हणतो. तिकडं तसं नाही. लहान मुलाला यू आणि मोठ्याला यू. यू कुत्रेच आहेत ते. खूप आहे महाराज. मी 100 शब्द काढलेत. आता वेळ नाही, मला पुढचं चिंतन करायचंय. पण एक गोड सांगून जातो. हे लेकरं सांगा, छोटे छोटे मुलं. ए फॉर हुशार. बी फॉर, वा वा वा. बी फॉर बॉल नाही, बी फॉर बडा ॲप्पल. सी फॉर छोटा ॲप्पल. झेड फॉर झेब्रा. बघा आता, ए फॉर ॲप्पल म्हणजे सफरचंदापासून सुरू झाली आणि झेड फॉर झेब्रा म्हणजे जनावरापर्यंत घेऊन गेली. सफरचंदापासून सुरू होते आणि माणसाला जनावरापर्यंत नेते, तिला इंग्रजी म्हणतात. आणि अज्ञानापासून सुरू होते आणि ज्ञानेश्वरापर्यंत घेऊन जाते, तिला माय मराठी म्हणतात. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी छातीला हात लावलाय. माझा मराठाची बोलू कौतुके, ये मराठीची नगरी. आणि नुकतंच महाराष्ट्र शासनानं आचारसंहितेच्या पूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आमच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं मनापासून अभिनंदन आणि हार्दिक आभार. स्वाभिमान आहे आम्हाला आमच्या मराठीचा. आज जागतिक आणि आता प्रस्ताव आलाय महाराज, मोदीजींनी प्रस्ताव असा ठेवलाय सुद्धा, मेडिकलचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण मराठीतून व्हावं, अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून व्हावं आणि कायद्याचं शिक्षण सुद्धा मराठीतून करता येईल का याच्यावर विचार सुरू आहे. या 3 क्षेत्राचं काम जर मराठीतून सुरू झालं तर आपल्याला मराठी असल्याचा स्वाभिमान आणि अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कायदा, लॉ, इंजिनिअरिंग आणि मेडिकल, या 3 क्षेत्राचं शिक्षण जर मराठीतून सुरू झालं तर घराघरात डॉक्टर, घराघरात इंजिनियर आणि घराघरात वकील, न्यायाधीश झालेले आपल्याला पाहायला मिळतील. विठाला जाऊ द्या. मी अवतार सांगत होतो. देवाचे अवतार झाले, महापुरुषांचं चरित्र झालं. आता तिसरं संतांचं चरित्र. संतांचं चरित्र गुणगान व्हावं त्याचे 2-4 फायदे सांगतो. प्रसिद्ध फायदा आमच्या महाराजांनी एका अभंगात सांगूनच ठेवला. पुण्यवात व्हावे,
सज्जनांची नावे घेता पुण्यवंत व्हावे. माऊलींनी आणखी एक गोड फायदा सांगितला संत चरित्र वर्णनाचा. मी पुरुष मंडळी महिला मंडळ सगळ्यांना विचारतो, आपण दररोज आरशात पाहतो ना? का पाहतो? आरशाला बरं वाटावं म्हणून पाहतो ना? नाही, आपल्या चेहऱ्याला काळं लागलेलं असावं, बाहेर गेल्यावर ते बघून लोकांनी हसावं, नंतर आपण पुसावं, हे काही बरं नाही. म्हणून आरशात पाहून आपला चेहरा तपासतो आपण. दर्पणी पाहुणी मना रंजवितो. बस, संत म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा आहे. मानवी जीवनाला एखादा विकाराचा काळा डाग तर लागला नाही ना, हे तपासण्यासाठी संत रूपी आरशामध्ये पाहायचं आणि आपल्या जीवनाला स्वच्छ करायचं. हरपल्या आपण आपे पावे ते संता ते पाहता घिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सवय. आपलं स्वतःचं स्वरूप शोधण्यासाठी संतांकडे जायचं असतं. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण असलेल्याला विसरलेली आणि नसलेल्याला धरलेली लोक आहोत. जे आहे त्याला विसरलोय आणि जे नाही त्याला धरलं. मी पटवून देतो, आपण स्वतःला विसरलोय, भ्रमात आहे आपण. आणखी सोप्या पद्धतीनं पटवून देतो. दादा तुम्ही तुम्ही कोण आहे? हा काही फार अवघड प्रश्न नाही, साधा. बरं जाऊ दे, इकडं तुम्ही कोण आहे? हा शाबा, चोपदार आहो आम्ही. त्यांना लक्षात आलं लगेच, लाल ड्रेस, पगडी वगैरे, हातात काठी, चोपदार. आणि मी त्यांची चूक काढणार नाही, उगं काठी हाणली तर. त्यांनी पोशाख घातला म्हणून चोपदार. यांनी म्हणतील मी हार्मोनियम, ते तिघं म्हणतील आम्ही कॅमेरामन, महाराज म्हणतील मी मृदंगवादक, बाबा म्हणतील मी विनेकरी. ह्या झाल्या आपण करतो त्या कामामुळे मिळालेल्या पदव्या. कोणी म्हणाल मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, प्राध्यापक आहे, वकील आहे, मिळवलेल्या डिग्र्या. कोणी म्हणाल मी व्यापारी आहे, दुकानदार आहे. कोणी म्हणाल मी शेतकरी आहे. शेतकरी म्हणजे फार्मर. फार्मरची एक नवीन व्याख्या सापडली मला. फार करतो शेवटी मरतो, त्याला फार मर म्हणायचं. फार करतो आणि शेवटी मरतो, फार मर. जाऊ द्या, हे सगळं आपण करतो त्या गोष्टी झाल्या. अजूनही मीचा शोध नाही लागला. बघा, तुम्ही मला विचारलं महाराज आमचं जाऊ द्या, तुम्ही सांगा कोण आहे. मी माझ्या या शरीराचं नाव सांगेल, तुकाराम. पण प्रश्न हा आहे, मी जन्मलो तेव्हा तुकाराम आहे का? उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी. आई वडिलांनी तुकाराम ठेवलं म्हणून मी त्या नावानं परिचित झालो. समजा आई वडिलांनी याचं नाव तुकाराम ऐवजी दगड्या ठेवलं असतं तर आज तुमच्या भालेगावमध्ये कीर्तन कोणाचं झालं असतं? दगडू महाराज म्हणा. एवढाल पोरीन दगड्याचं म्हणतायत. अरे महाराज कोणी लावायचं? दगडू महाराज म्हणावं. याचं नाव जर धोंड्या असतं तर खबरदार बोलाल तर. आता याचं नाव धोंड्या असतं तर हा धोंडीबा म्हणा, धोंडीराम महाराज म्हणा. धोंड्या कसं? याचं नाव गोट्या असतं तर हा गोटू राम महाराज म्हणा. हे देहाची नाव आहे ती. मग ह्याच्या अगोदर मी कोण आहे आणि याच्या नंतर मी कोण असणार आहे? देहाचं नाव तुकाराम आहे, पण आतला मी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. विठाला 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 विठाला, मी वासुदेव तत्व कळो येईल विचारी. आहे ठाऊक भाग्य या संता, नाही दुजा अनिक मागुता, नाही दुजा अनिक मागुता. विचारिता कळो येईल. विचारल्यावर कोणाला विचारावं लागेल? ज्यांना ठाऊक आहे त्यांना. सभाग्य या संता ठाऊक आहे, त्यासी विचारिता कळो येईल मी तत्वतः वासु. मीचा शोध लावण्याकरता संतांची जीवनात गरज आहे. विठाला
अगाध चरित्र आहेत ज्ञानोबाराय. मी आता 10 दिवस सांगतो. शूटिंग होऊन गेलंय, टेलिकास्ट सुरू आहे. दिनांक 11 तारखेपासून दररोज सकाळी 7:30 ते 9:30 20 तारखेपर्यंत झी टॉकीज या चॅनलवरून माझ्या मुखातून माऊली ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र ज्ञानदेव डोळा पाहू या विषयावर चिंतन दररोज 2 तास सुरू आहे. उद्यापासून 7 दिवस अजून पाहायला मिळेल. अवश्य पहा. सकाळी 7:30 ते 9:30. लाईट सकाळी राहत असेल तर घरी टीव्हीवर पहा, लाईट राहत नसेल तर मोबाईलवर पहा. Zee5 ॲपला गेलात तर Zee5 ॲपवरती झी टॉकीज तुम्हाला पाहायला मिळतं, बघू शकता. उद्यापासून 7 दिवस सलग 20 तारखेपर्यंत माऊलींचं चरित्र तुम्हाला ऐकायला मिळेल. संतांची चरित्र ऐकावी, वाचावी. भगवान म्हणतात तेही प्राणापर होते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्त चरित्राते जे प्रशंसिती, ते मज प्राणापर होते, आवडती. भगवंतानं छाती ठोकपणे गीतेत ज्ञानेश्वरीत आपल्याला आश्वासित केलंय. विठाला तुम्हाला जोग महाराजांच्या चरित्रातला एक गोड प्रसंग सांगतो. काय असतं, संतांच्या वर्णनानं आपली वाणी पुनीत करून घ्यायची असते आणि आपण पाप निवृत्त व्हायचं असतं. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. जोग महाराजांच्या जीवनात असा एक प्रसंग घडला. एकदा महाराज आळंदीच्या जवळ एक खेडेगाव, त्या गावच्या सप्ताहाची तपपूर्ती लोक महाराजांकडे भेटायला गेले. महाराज, आमच्या गावच्या सोहळ्याची तपपूर्ती आहे, आपली कीर्तनाची सेवा हवी आहे. महाराज म्हटले, कधी आहे बाबा तुमचा सप्ताह? लोक म्हणाले, रामनवमीला आरंभ, हनुमान जयंतीला काला. महाराज म्हणले, अरे ह्या 7 दिवसात भजन्या मिळेना तर महाराज कुठून मिळायचे? आणि ती जोग महाराज, सातो बाबा, तुम्ही कुठल्याही 4 महिन्यापूर्वी कीर्तन सुरू केलेल्या महाराजांना विचारा. चैत्रामध्ये महाराज एखादी तारीख डायरी फुल आहे म्हणते. गायक तर मिळतच नाही महाराज. आहेत कार्यक्रम तुम्ही? 35,000चा सप्ताह आहे आपल्याकडे, बघा जमते का? नाही मिळत महाराज, अवघड आहे ते काळ. जोग महाराजांनी डायरी दाखवली. हे बघ 7ही दिवस गेले. कार्यकर्ते आगाव असतात महाराज. एक कार्यकर्ता म्हणला, महाराज ते 22 तारीख आहे ना, त्या गावाला दिली तुम्ही, त्या गावात फक्त 50 घरं आहेत, कीर्तनाला 100 लोक राहतील. आमचं गाव 8,000 लोक वस्तीचं आहे, किमान 5,000 लोक नक्की कीर्तनाला राहतील. तुम्ही काय करा, ती तारीख कट करा आणि आम्हाला द्या. महाराज हसले, म्हटले, बाबा एका गावाला दिलेली तारीख कमी करून बदलून दुसऱ्या गावाला द्यायला मी काय 2024 मधला महाराज नाही. पैसे वाढले की तारीख बदलली, मोठा सप्ताह आला की छोटं गाव वजा झाला, असं नाही जमत. तो वैतागून म्हणला, हो तिथं लोकच किती असतात. महाराज म्हणले, लोक नसू दे, मंदिर तर असेल, देव तर असेल. आमचं कीर्तन लोकांसाठी नसतं, देवासाठी असतं. आम्हाला देवासाठी त्या गावात जायचं. कार्यकर्ते म्हणले, बघू कशी देत नाही तारीख. गेले निघून. दुसऱ्या दिवशी 2 गाड्या भरून कार्यकर्ते हजर. महाराज म्हणले, आले रे बापरे. ते कार्यकर्ते म्हणले, महाराज तारीख. महाराज म्हणले, काल सांगितलं ना तुम्हाला नाही म्हणून. कार्यकर्ते म्हणले, ते नाहीच नंतर बोला, आधी पत्र वाचा. महाराज पत्र दिलं. पत्र सामान्य माणसाचं नव्हतं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं. त्यांच्या लेटर पॅडवर त्यांच्या हस्ताक्षरामध्ये खाली स्वाक्षरी सह असलेलं पत्र होतं. पत्राचं मजकूर होता, सद्गुरु जोग महाराजांचे चरणासी बाळ गंगाधर टिळकांचा सादर प्रणाम. पत्रास कारण, पत्र घेऊन आलेली मंडळी माझ्या जिव्हाळ्याची, प्रेमातली, नित्य संपर्कातली आहे. त्यांच्या गावच्या सप्ताहाची तपपूर्ती आहे. आपण एक कीर्तन सेवा देऊन गावकऱ्यांसह मला उपकृत करावे. कळावे आपले बाळ गंगाधर टिळक, स्वाक्षरी. जोग महाराजांनी पत्राची घडी केली, खिशात ठेवली. कार्यकर्ते तर आता जोमातच ना महाराज. कार्यकर्ते जोमात, महाराज कोमात नाही. पण कार्यकर्ते जोमात. मिशावर हात फिरवला कार्यकर्त्याने, भाया मागं सारल्या. महाराजांना म्हटला, मग महाराज आता कसं? महाराज हसले आणि सांगितलं, काल जसं आजही तसं, बदल होणे नाही. अहो पण पत्र वाचलंय, टिळकांचं आहे, ते माझे मित्र आहेत, पुण्यात आम्ही समोरासमोर राहतो. भेटी अंती मी त्यांची क्षमा मागेन, पण तुम्हाला छोट्या गावची तारीख बदलून देणार नाही. मी तत्वात तडजोड करत नाही.
वैतागून कार्यकर्ता म्हटला, मग आम्ही टिळकांना जाऊन काय सांगायचं? रुबाबात जोग महाराज गरजले, जा टिळकांना जाऊन सांगा, परमार्थाच्या बाबतीत हा विष्णुपंत जोग फक्त देव मान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं ऐकत नाही. वाचली पाहिजेत अशी चरित्र. बातमी काना गावातून पसरली, सगळ्या पुणे जिल्ह्यात. एक सावकार होता श्रीमंत, तो म्हणला, तुम्हाला सप्ताहात तारीख नाही ना मिळाली, माझ्या पोराच्या वाढदिवसाला महाराजाला उभा करतो का नाही बघा. जरा घमंड होती पैशाची, गेला आळंदीत. जोग महाराजांना म्हटला, कीर्तन सेवा हवी आहे. महाराज म्हणले, कधी आहे? तो म्हणला, पुढच्या महिन्यात 5 तारीख. महाराज म्हणले, वा वा वा, योगा योगा ना, रिकामी आहे तारीख. काय निमित्ताने कार्यक्रम आहे? माझ्या मुलाचा वाढदिवस आहे म्हटला तो. महाराज म्हणले, बरं केवढा आहे तुझा मुलगा? तो म्हणाला 4 वर्षाचा. महाराज म्हणाले, बाबा तारीख रिकामी आहे, पण मी वाढदिवसाचं कीर्तन करणार नाही. तुझा मुलगा 10-12 वर्षाचा होऊ दे, त्यानं हरिपाठ पाठ करू दे, 5-50 अभंग पाठ करू दे, किमान हरिपाठात मृदंग वाजवण्याचं मृदंग ज्ञान मिळू दे, वारकरी पंथाची दीक्षा घेऊन त्यानं काम करू दे, मग नक्की कीर्तन करतो. आताच कीर्तन करणार. आज मी कीर्तन करायचं, उद्या तो दरोडेखोर झाला तर? तो म्हटला, महाराज ते उद्याचं उद्या, आज सांगा कीर्तनाला हो म्हणा, 1,00,000 रुपये देतो. 1915चे लाख, 2024चे नाही. महाराज म्हणले, नाही बाबा. महाराज 1.5 तास कीर्तन करा, 1,00,000 घेऊन जा. नाही रे बाबा, 1च तास कीर्तन करा, 1,00,000 रुपये घेऊन जा. आत्ता 1,00,000 रुपये देतो, फक्त 5 तारखेला 1 तास. महाराज म्हणले, नाही म्हणजे नाही. तो शेवटी वैतागून उठला आणि म्हटला, महाराज तुम्ही ध्यानात ठेवाल, 1 तासाच्या कीर्तनाचे 1,00,000 देणारा पठ्ठ्या भेटला होता. महाराज उठून उभे राहिले आणि त्याला सांगितले, तू सुद्धा ध्यानात ठेवशील, त्याच 1,00,000ला लाथ मारणारा दुसरा पठ्ठ्या भेटला होता. 1,00,000 देणारा पठ्ठ्या तू आहे, त्या 1,00,000ला लाथ मारणारा दुसरा पठ्ठ्या मी आहे. विठाला गेले आशा पाश निवारो गेले आशा पाश, निवारो गेले आशा पाश, भक्ताईचे दानात देई उदास गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. भक्ताईचे दानात देई उदास गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. गेले आशा पाश. मग संत समजून घ्यावे. तुम्हाला 2 वाक्य सांगतो. देवही देतो आणि संतही देतात, पण संतांचं देणं देवाच्या देण्यापेक्षा अनंत असतं. कृपादान केले संती, कल्पांतीही सरेना, या संताचे हे देणे, कल्पतरुणी दुणे, परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा. इतर लांबच्या गोष्टी जाऊ द्या, हातच्या काकणाला आरसा कशाला. याच भूमीचं वैशिष्ट्य पहा ना. नारायण बाबा सारखा महात्मा या भूमीमध्ये वावरला, म्हणून जगाचा बाप स्वयंभू रूपामध्ये नारायण बाबासाठी या भूमीमध्ये प्रकट झाला. प्रकट कुठं? सावरगावला झाले देव, आणि तिथून उचलायला पण नारायण बाबाच, आणि नारायण बाबासाठीच इथं आले. भाग्यवान मंडळी आहेत महाराज आपण. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दोघांना तुम्ही विसरू नका. जगाचा बाप एका महात्म्यासाठी या गावात आला, म्हणून पांडुरंगाला विसरू नका. आणि ज्या महात्म्यासाठी तो जगाचा बाप इथं येऊन उभा राहिला, त्या महात्म्याला एक विसरू नका. 11 दिवसाचा सोहळा म्हणजे तुमचं त्या महात्म्याप्रती असलेलं समर्पण आहे. किती वर्ष झालं चालू आहे आणि किती वर्ष चालणार आहे. देवानं दिलं म्हणजे काही फार मोठं काम नाही, देणं हे त्याचं काम आहे. संतांनी दिलं हे विशेष आहे. बघा, देव देतो. उदार तू
हरी ऐसी कीर्ती चराचर. पण त्याचं काम आहे ना होतो देणं, हे काम आहे. देतो म्हणून तर तो देव आहे. ज्यानं ज्याचं ज्याचं काम केलं काय विशेष आहे. आता आपले विशाल बाबा आहेत, मृदंग वाजवत आहेत. कीर्तन झाल्यावर ते माझ्याकडे आले आणि मला म्हणू लागले, मग महाराज वाजवला का नाही मृदंग. मग तुम्हाला काही जेवायला बोलवलं होतं काय, वाजवायलाच बोलवलं होतं. हे दोन चोपदार मला म्हणू लागले, राहिलो का नाही उभे 2 तास. मग लाल कपडे कशाला घातले तुम्ही. मी जर म्हणू लागलो, सातो महाराज केलं का नाही कीर्तन, मग तुला 400 किलोमीटरवरून बोलवलंय कशाला. काय प्रचाराला बोलवलाय काय, कीर्तनालाच बोलवलं. आजू राव आमचा म्हणू लागला, महाराज लावली का नाही सिस्टीम. तू लावलंय कशाला, वाजवण्यासाठीच लावलंय. ज्याचं काम त्यांनी केलं, फार मोठेपणा केला नाही, उलट ठरलेलं काम नाही केलं तर काम चुकारपणा होईल. विठाला देवाचं काम आहे देणं. पोषितो जगासी सकळ जीवाचा करीतो. तो का म्हणे, ज्याचे नाव विश्वंभर, विश्वाचं भरण करतो. मुंगी ते हत्ती, रंक ते राजा आणि जीव ते ब्रह्मदेव. या सृष्टीतल्या कुठल्याही जीवाला उपाशी न राहू देणं ही त्याची जबाबदारी आहे. आणि तो ती यथार्थ पार पाडतो. काय गोड प्रमाण आलं तुकोबरायचं महाराज. दगड रस्त्याला आपण गिट्टीच म्हणतात काय, चिपरे गिट्टी. ते खदानीमधून मोठा दगड आणतात. खदान कळते ना काय म्हणतात. मग विचारलेलं बरं. भागाभागात शब्द बदलून राहतात. आमच्या परळी भागात माणसं मेल्यावर जाळतात. इथं जिथे जाळू नका. आमच्याकडे जिवंत माणसं श्वास घेतात, इकडं मेल्यावर. चांगली गोष्ट आहे, असंच करा. त्या खदानीमधला काळा पाषाण असा त्या मोठ्या साऊंड बॉक्स एवढा आणला, रस्त्याला टाकला. त्या रस्त्याच्या दगड फोडणाऱ्यांना काम दिल्या गेलं. मग त्यांना ती कला फार असते. 2 हातोड्यात ते 2 तुकडे करतात. त्या मोठ्या साऊंड बॉक्स एवढा दगड, त्याचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे झाल्यानंतर एक तुकडा उभा पडला. त्या उभ्या तुकड्यामध्ये वाटी एवढा खड्डा. त्या वाटी एवढ्या खड्ड्यात अर्धा वाटी पाणी आणि त्या अर्धा वाटी पाण्यामध्ये जिवंत बेडूक. अखंड पाषाणामध्ये वाटी एवढ्या खड्ड्यात अर्धा वाटी पाणी ठेवून त्या बेडकाला अन्न पुरवठा करायला कोण गेलं सांगा बरं. ही आमच्या परमात्म्याची लीला आहे. पाषाणाचे पोटी बैसला पाषाणाचे पोटी बैसला दर. देवाचं काम आहे, तो देतो. दिलं कौतुक नाही. बघा दुसरे एक उदाहरण, महिला मंडळ. महाभारतात घडलेली आलेली गोष्ट. एकदा रात्रीचे 12 वाजून गेले. नारायणाला वैकुंठात जायला उशीर झाला. लक्ष्मी खवळल्या. आता घरी यायला उशीर झाल्यावर लक्ष्मी खवळणारच. ती नारायणाची असली काय आणि तुमची आमची असली काय. उशीर झाला की लक्ष्मी खवळते. खवळत नाही फक्त महाराज लोकांची. तिला माहित आहे कितीही उशीर झाला तरी पाकिट घेऊन येणार आहेत, खवळायचं नाही. लक्ष्मी खवळल्या. देवा घड्याळ काय शो म्हणून बांधलंय. रात्रीचे 12 वाजून गेले. ही काय घरी यायची वेळ आहे का. खाली एखादा दुसरं घर केलं का काय. देव म्हणले लक्ष्मी काहीतरी बोलू नको. सगळ्यांना जीव घातल्याशिवाय मला घरी येता येत नाही. लक्ष्मी म्हणले आले मोठे जगाला जीव घालणारे. बायकांचा हा एक प्रॉब्लेम आहे. काय अडचण आहे बरं तुम्हाला. नवऱ्याचा पराक्रम गावाला मान्य असतो आणि बायकोलाच मान्य नसतो. तुम्ही बघा घरी जाऊन फक्त म्हणा मी हे केलं मी ते केलं, मैं याव करूंगा मैं त्याव करूंगा. बायको म्हणती गप बसा. लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती तेव्हाच कळले काय काय करूंगा. आता काही सांगू. काय अडचण काय तुमची.
तोंडावर बोलत्या तू. कसलीही बाई असू द्या आणि कसलाही नवरा असू द्या, बायको तोंडावर म्हणते गप बसा, तुम्हाला काही म्हणा म्हणा. आणि कसलाही नवरा असू द्या, बायको पुढं एक वाक्य बोलतोच. सांगू का नको सांगू? कसलाही बहादर नवरा असू द्या, जीवनात एकदा तरी तो म्हणतोच गबस बाई तुझ्या, म्हणा म्हणा, गबस बाई तुझ्या. शाबास, वा. जी लेकरू म्हणलं त्याच्या घरी झालंय बघा हे. लेकरांना सुद्धा हे ऐकायला मिळाले, मी सांगायची गरजच नाही. विठाला लक्ष्मी खवळ. देव म्हणले लक्ष्मी, अगं जगाला जीव घालतो मी, माझं काम आहे ते. लक्ष्मी म्हणले हे पहा, घोडा मैदान सामने ठेवू, हातच्या काकणाला आरसा कशाला, उद्याच तुम्हाला मी उपाशी जीव दाखवते. देव म्हणले जीव उपाशी दाखवायचा आणि विश्वंभर पदाचा राजीनामा घ्यायचा. लक्ष्मी म्हणल्या ठरलं. दुसऱ्या दिवशी देव सकाळी मृत्यू लोकात आले. लक्ष्मीनं बरोबर एक जिवंत मुंगी पकडली, करंडा घेतला. करंडा महिला मंडळ, कुंकवाचा करंडा लक्ष्मीकडे सोन्याचा होता, 22 तोळ्याचा होता. मला द्यायचे का घ्यायचे, वचनम किम दरिद्रता. माणसाकडं किमान शब्द श्रीमंती असावी. सोन्याच्या करंड्यातलं कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवलं. करंडा स्वच्छ धुतला, कोरडा केला. जिवंत मुंगी करंड्यात ठेवली, करंड्याचं झाकण लावलं. तिला उपाशी ठेवायचे, अन्न मिळालं नाही पाहिजे. ती करंडा चांदीच्या डब्यात ठेवला. चांदीचा डब्बा तांब्याच्या डब्यात ठेवला. तांब्याचा डब्बा पितळी डब्यात. पितळी डब्बा स्टीलच्या डब्यात. स्टीलचा डब्बा जर्मनच्या डब्यात. जर्मनचा डब्बा लोखंड डब्यात. लोखंडी डब्बा पत्र्याच्या डब्यात. पत्र्याचा डब्बा लोखंडी पिठीत. लोखंडी पिठी लाकडी पिठीत. आणि लाकडी पिठी कपाटात. एवढं ध्यानात ठेवा. करंडा पुन्हा शोधायचा आहे आपल्याला. घराला कुलूप लावलं. लक्ष्मी देवाची वाट पाहू लागल्या. पुरणपोळ्या बनवून संध्याकाळी देव आले. बसा देवा जेवायला. देवानं हातपाय धुतले, जेवायला बसले. लक्ष्मी म्हणल्या घ्या, केशवा माधवा पुंडलिकावर दे. देव म्हणले घेतोय, काय घाई आहे तुला, नाही जेवा. वरण भात देवाना, आमटी भात हातात घेतला. आणि लक्ष्मी म्हणल्या देवा सगळे जेवले का. देव म्हणले लक्ष्मी सगळे जेवल्याशिवाय मी बसत नाही, तुला माहित आहे ना. नाही उग एखादं मुंगी बिंगी राहिली का आपलं चौकशी केली, चोराच्या मनात सांग. देव म्हणले कोणी राहिलं नाही, टेन्शन देऊ नको, खाऊ दे. देवानं घास घेतला. लक्ष्मी म्हणले आता जमलं, आता मुंगीकडे जाणार, मुंगी घेऊन येणार, उपाशी मुंगी यांना दाखवणार आणि यांचा राजीनामा घेणार. लक्ष्मी गेल्या, घर उघडला. आता ते मला मदत करा ना. लाकडी पिठीत लोखंडी पिठी, लोखंडी पिठीत पत्र्याचा डबा, पत्र्याच्या डब्यात लोखंडी डबा, लोखंड डब्यात जर्मनचा डबा, जर्मनच्या डब्यात पितळेचा डबा, पितळे डब्यात तांब्याचा डबा, तांब्या डब्यात चांदीचा डबा. सापडला भावा एकदाचा. आणि चांदीच्या डब्यामध्ये सोन्याचा करंडा. करंडा काढला, असा 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 उघडला आणि असा हातावर धरून पाहिला. काठोकाठ साखर भरलेली करंड्यात आणि साखरेच्या ढिगावर मुंगी बसलेली. जणू काय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच बसल्यात. मुंगीनं हात जोडले, म्हटले आई साहेब सगळी तुमची कृपा. एरवी दिवसभर वन फिरून साखरेचा कण मिळत नव्हता, तुमची कृपा झाली, एवढी साखर मिळाली, एवढी साखर. आता मरेपर्यंत कुठल्या कारखान्याची डायरेक्टर नाही झाले तरी चालते. एकाच इलेक्शन मध्ये एवढी हाणली. आता टेन्शन मिटलं. साखर बघून आईला चक्कर आली. तिकडे देवानं आवाज दिला लक्ष्मी. लक्ष्मी धावतच आल्या. जी देवा, अरे जी देवा काय, पोळी संपली, भजी संपलेत, आमटी भात संपलाय, कुठं आहे तू. देवा इथंच होते. देव म्हणले इथंच होती का भालेगावला गेली होती. काय देवा, पोळी आणायला गेली होती. अरे पोळी मग इथं का विदर्भात. अहो इथं होते. देव म्हणले इथंच होती का मुंगीकडे गेली होती. मुंगीकडे म्हणले असता आईस्क्रीमच झाली. आई म्हणले दे 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 देवा, ते मुंगीचं तुम्हाला कसं कळलं. देव म्हणले वेडी, कळलं नसतं तर करंडाभर साखर दिली असती काय. दृष्टांत माझा संपला. उपाशी ठेवायचं ठरवलंय लक्ष्मीनं, त्या जीवाला सुद्धा जो जीव घालतो त्याला देव असं म्हणतात. विठाला पण त्या देवापेक्षाही देण्यामध्ये ज्यांचा हातखंडा असतो त्यांना संत म्हणतात. तुका म्हणे आम्ही
देवाहुनी बळी राहिलो निराळी ठेवून आशा. आज तुकोबार आहे संतांच्या त्या औदार्याचं, संतांच्या दातृत्वाचं, संतांच्या त्या देण्याचं कौतुक करतात. ज्ञानोबारायाच्या दरबारात तुकोबाराय उभेत आणि माऊलींना म्हणतात, तुम्ही भगवंतापेक्षाही पुढच्या कृपेचं दान आमच्यावर केलंय पहिल्या. आजीचे हे मज ती कृपादान, आजीचे मज ती मी कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज ती कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान, आजीचे मज तुम्ही कृपादान. दिले संत जन माय बापे, दिले संत जनी माय बापे, माय बापे, माय बापे, माय बापे आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. दिली संत जनी माय बापे, दिली संत जनी माय बापे, माय बापे, माय बापे आली मुखा वाटे अमृत वचने, आली मुखा वाटे अमृत वचने. आजीचे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनी माय बापे, दिली संत जनी माय बापे, आजीचे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, देवापेक्षाही देण्यात संतांचा हातखंड आहे. कृपेचं दान तुकोबाराय म्हणतात तुम्ही दिलं. कृपा 4 प्रकारची असते: शब्दकृपा, हस्तकृपा, नेत्रकृपा आणि स्पर्शकृपा. संतांचा हात डोक्यावर पडला, हात ठेविला मस्तकी प्रसाद देवोनी केले, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा, लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावे. हे गोड वाक्य सांगू का महाराज? संतांचा हात डोक्यावर पडल्यानंतर माणसाचं कल्याण होईल नवल नाही, जनावराचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप, दर्शने हरे ताप, होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती, महिमा अगाध. माऊलींचा हात पाठीवर पडला, मुक जनावर वेद बोललं आणि जड भिंती चालायला लागली. विठाला विठा विठाला 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 विठाला. नामदेवरायाच्या कृपेत वाढलेलं जनाबाईचं जीवन बघा. शाळेत कुठं तुम्हाला नाव सापडणार नाही, पण जनाबाईच्या अभंगाचे अर्थ लावायला गेलं तर आमच्यासारख्यांची मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. जगाचा बाप जिच्यासाठी भारावून गेला, फक्त गुरुकृपेचं वैभव आहे महाराज. काय केलंय जनाईनं? गुरुकुलात शिकल्या, विद्यापीठात शिकल्या, शास्त्राध्ययन केलं, काही नाही. 15 माणसाच्या कुटुंबात फक्त सेवा करत गेल्या. दासी जनी ही पदवी झाली. कबीरजी म्हणतात लोक तिला जनी दासी म्हणत असतील,
लोक तिला जणी दासी म्हणत असतील, पण हा कबीर तिला जणी दासी नाही म्हणणार, सर्व संतांची काशी ही पदवी देणार. बघा मी तुलना सांगतो, कम्पेअर करून तुलना करून सांगतो. एका बाजूला 33 कोटी देव ठेवा आणि एका बाजूला जनाई ठेवा. रोज आता कार्तिक महिना चालू आहे, आपण काकडा केलेलाच आहे. दररोज काकड्यामध्ये ह्या घटना घडतात, आपण वाचतो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून 33 कोटी देव हात जोडून वाळवंट ते महाद्वार उभे आहेत. नुसते देव नाही, त्यांच्या बायका पण. पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती, भावे ओवाळी ती राई रखुमाईचा पती. अजून यादी संपलेली नाही, फार मोठे मोठे लोक आहेत. शुकसनकादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी, कवाडा आडुनी पाहता ते जगती. एवढ्यावरही यादी संपली नाही. मोठा बाबा पण आलाय. रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, आला गिरजेचा कांत. अजून दरवाजा उघडलाच नाहीये. राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हालवोनी जागे करा दे. ऐका आता, रंभा उर्वशी सकट गंधर्व आणि शंकर पार्वती, देवस्त्रिया देव, शुकसनकादिक नारद तुंबर, एवढे लोक पहाटे 4ला विठोबाच्या दारात, आणि विठोबा 3:30 वाजल्यापासून जनाबाईच्या घरात. कोण मोठं? देव त्याच्या दारात आणि तो जनीच्या घरात. बरं, ह्या आरत्या वळणार आहेत, चंदन लावणार आहेत, नैवेद्य अर्पण करणार आहेत. ती काय देणार आहे यातलं? काहीच नाही. तिची भानगड वेगळीच आहे. तिला जात्यावर दळायला पार्टनर नाही, सोबतीन नाही, म्हणून आरडाओरडा चालला तिचा. येऊ का नाही मी दळे ना एकली दळिता शिनले, हात लावी वहिली, येऊ का नाही मी दळे ना एकली. महिला मंडळ संख्या तुमची भरपूर आहे. आम्ही 2 कडवी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. जात म्हणाल की म्हणाल का? हो. तुम्ही म्हणणार? नका म्हणू. हे असले दाढीवाले जात्यावर बसविलं, जाता उपटून नेतील, खुंटा देतील फेकून कुठं. आपलं यांनी शांत राहा, तुम्ही म्हणा. आपण पुढे म्हणू महाराज सगळे, आणि आईसाहेब मागे म्हणते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरताना तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. किमान ज्यांच्या घरचे आले त्यांनी तर वाजवा. आनंद वाटेल त्यांना थोडं. तुम्हाला देऊस का? नाही, जातं नाही. एक दुसरं भजन देतो. बघा, म्हणूयात आपण. आम्ही पुढे, तुम्ही मागे. आईसाहेब तुमच्या मागे. ताकद लावून म्हणायचं. प्रभू रामचंद्रांचा जयघोष करायचा आहे. बघा, जमेल जमेल. सोपं म्हणतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. शाबास. धन्यवाद. तुमचाही खूप चांगला होता, मोठाही होता, काही तक्रार नाही, पण गोड त्यांचाच होता. जनाईचं सांगत होतो मी. देव समोरून दळायला बसायचे आणि गाणे, महिला मंडळ जात्यावर गाणे म्हणता ना तुम्ही, त्यातले त्यात बंधू प्रेम जास्त. माझ्या भावाच्या दाराला आणि सोन्याच. महाराज आपल्यापेक्षा महिला हुशार बर का. गायकाचं एकाचं प्रमाण पाठ असेल आणि मागच्याचं नसेल तर मागचा म्हणत नाही, शांत उभा राहतो. पण त्यांचं तसं नाही. पुढचीचं गाणं पाठ असू द्या, मागचीचं नसू द्या, ते आपलं जोडून घेते. नरे 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 चालू दे. एकदा तर एक वारकरी बाई दळायला बसली आणि एक आपलं सर्वसाधारण बाई. वारकरणीनं पुढं सुरू केलं. माझा भाऊ आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग पंढरीला, माझा भाऊ ग औंढ्याला, माझा भाऊ ग परडीला, माझा भाऊ ग शेगावाला. एवढे गावं तिला कुठं पाठ आहेत ती बिचारी. पण ती हुशारच होती. तिनं बरोबर डोकं लावून सुरू केलं. जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. रात्रभर फिरव तुझ्या भावाला म्हणली, माझा आहेच माग. आता देवाचं आणि जनाबाईचं असं झालंय. जनाई पुढं गाणं म्हणते आणि देव पाठी मागे म्हणतोय. पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमची माता. आणि देवही माग तसंच म्हणतो. पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची. घ्या जात डोक्यात घालून. आता रखुमाई त्याची कोण आहे? हा भानावर राहतोय कुठं? देवाला बेभान करून स्वतःच्या कुटुंबाचा विसर पाडण्याचं सामर्थ्य जनाबाईच्या अंगी आलं. केवळ गुरुकृपेचा प्रसाद. विठाला 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 विठाला. काही नाही महाराज, फक्त ही कृपा आहे. नामदेवरायाच्या नेत्रकृपेखाली वाढलेलं जीवन आहे. तो दिठीवा जयावरी झळके, का माथा पद्म करू पारखे. तो जीवची परितुके महेशे. सहज बोलणे हितोपदेश, महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निथावे. माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. महावाक्य बोलणं ही शब्द कृपा आहे. डोक्यावर हात ठेवणं ही हस्तकृपा आहे. संत चरण रज लागता ही स्पर्श कृपा आहे. आणि कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले ही नेत्र कृपा आहे. ह्या सगळ्या कृपेचं दान संत साधकाला देतात. आजीचे हे मज तुम्ही कृपादान. विठाला कृपेनं परिपूर्ण झालेलं जीवन असू द्या, देव त्याची उष्टी बोरं खाणार आहे. कृपेनं परिपूर्ण झालेलं जीवन असू द्या, देव त्याची कोरडी पोहे खाणार आहे. कृपेनं परिपूर्ण झालेलं जीवन असू द्या, देव तिचं भाजीपान मागून घेणार आहे. कृपेनं परिपूर्ण झालेलं जीवन असू द्या, देव त्याचा सारथी होणार आहे. उंच नीच काही नेने भगवंत सगळा अभंग वाचा. देव बूट पॉलिश करायला येणार आहे. देव मळा खुरपायला येणार आहे. देव दागिने घडवायला येणार आहे. देव मेलेली जनावरं ओढायला मदत करणार आहे. फक्त तुमचं जीवन संत गुरु कृपांकित असलं पाहिजे. विठाला आम्ही कीर्तन करतोय, पण समाजावर परिणाम का होत नाही? अजून आमच्यावर तशी कृपा झालेली नाही. नाहीतर आमच्यावर कृपा असती तर आमच्या एकाच कीर्तनाचा परिणाम समाजावर नक्की झाला असता. हजारो कीर्तन करून आम्हीही सुधारलो नाही, समाजही सुधारला नाही. कारण आम्ही अजून घडलो नाही, त्याच्यामुळे आमच्याकडून समाज घडत नाही. आम्ही ज्या दिवशी घडू त्या दिवशी आमचं एक वाक्य समाज घडवायला कारणीभूत ठरेल. आमची कीर्तनं खाली आणली, आम्हीच आणली खाली, आणि तुमची ऐकण्याची पातळी जरा खालावली. काय झालंय महाराज? बावळटांचा पैसा उचल्यांचा खोराक, बेवकूफों का पैसा अकलमंदों का खोराक होता है. तुम्ही ऐकण्याची उंची वाढवा गड्या. तुम्हाला सिनेमाचे गाणे गोड लागायला लागले,
तुम्हाला बाष्कळ बालिश विनोद गोड लागायला लागले, मग आम्हाला पातळी सोडून खाली यावं लागलं. महाराज माझ्या कीर्तनाची चाकोरी आहे. मला सिनेमाचं गाणं सोडा, सिनेमाच्या गाण्याची चालसुद्धा जमत नाही. पांडुरंगा करू त्याच्यामुळं थांबलं होतं. सिनेमाच्या गाण्याची चालसुद्धा मला सहन होत नाही. आम्ही एवढंच आम्हाला माहीत आहे आमच्यामुळं संप्रदाय काय मोठा होणार नाही, पण आहे त्या संप्रदायाला आमच्या कीर्तनाच्या मर्यादा आम्हाला कळल्या पाहिजे. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, आईसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाही तर कीर्तन ही उंची काय महाराज, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाच. तेथे असे तुम्हाला कीर्तनाची पावर आणि ताकद 2 मिनिटात दाखवून देतो. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, आजनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछाडे विठ्ठल नाचू लागला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होय देवा ऐसे बोल कभी सावध हो, सावध हो देवा, सावध होय देवा, देवा.
संपणार आहे. एकदा मनाभावातून भजन झालं पाहिजे. दोन्ही हात वर करा. आम्ही पुढे म्हणतो तसं मागे म्हणा सगळ्यांना. पांडुरंग 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 तुकोबाराया निवृत्ती राया माझ्या सोपान राया. एकोबा चोखोबा सतोबा गोरोबा नामदेव सणाबाई सोपान काका मुक्ताबाई भानुदास एकनाथ भानुदास गणगणात बोते गणगणात बोते सोनाजी बाबा माझे सोनाजी बाबा पांडुरंग पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला पिता. प्रसादिक कीर्तन व्हावे आणि त्या कीर्तनात देवानं येऊन थे नाचावं आणि पितांबर पिठेपर्यंत बेभान व्हावं. अशा कीर्तनाची आज गरज आहे. आणि अशी कीर्तनं तेव्हा होतात जेव्हा संत कृपा फळाला येते. संत कृपा झाली इमारत संप्रदायाची आपल्या जीवनाची इमारत त्या दिवशी फळाला येते. त्यात तुकोबार आहे त्या अनुषंगानं बोलतात. आजीचे हे मज तुम्ही कृपादान दिले संत जनी माय बापे विठोबार. संपली, कीर्तन संपलंय. सर्व भाविकांना कोटी कोटी धन्यवाद. पांडुरंग संस्थान, सोनाजी महाराज संस्थान, सर्व विश्वस्त मंडळ पदाधिकारी आणि गावकरी मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. जाता जाता आमचं सामाजिक काम म्हणून सांगणं गरजेचं आहे. 20 तारखेला लोकशाहीचा उत्सव महाराष्ट्रात साजरा होतो आहे. मतदान करणं हा आपला लोकशाहीनं आपल्याला दिलेला अधिकार आणि हक्क आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या सबलीकरणासाठी, भारताच्या सबलीकरणासाठी सर्वांनी घराबाहेर पडायचं, कंटाळा करायचा नाही, जास्तीत जास्त मतदान करायचं. कोणाला करायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मतदान चुकवायचं नाही, केलंच पाहिजे हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. मतदान चुकवू नका एवढी तुम्हाला विनंती. एकदा घोषणा द्या आणि ज्ञानेश्वर माऊलीनं सेवा संपली. फक्त मग सुरुवात उपक्रम आपण जवानांच्या प्रति कृतज्ञतेनं केला. उपसंहार भारत मातेप्रती आदर ठेवून करायचा. बोला भारत माता की, भारत माता की, हर 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 हर, जय जवान. धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.